साहित्याचं आवरण काढून त्याचं विज्ञाननिष्ठता काय आहे हे समजावून सांगण्याची जबाबदारी आज तुमची माझी आहे. जसं नवरात्रीमध्ये आपल्याला माहितीये की आपण ते धान्य लावतो, ते धान्य लावतो का लावतो, कशासाठी लावतो, तर कदाचित त्याच्या पाठीमागचं आपल्याला माहितीये की आता हंगाम बदलणार आहे, दुसऱ्या हंगामाची पेरणी करायची, आता सीझन बदलतात सोडून दे, पण पूर्वीच्या काळाचा विचार करत तर त्यावेळेला घरातलं धान्यच तिथे लावलं जातं की 9 दिवसामध्ये ते धान्य कसं उगवते, म्हणजे ते माझ्याकडे उपलब्ध असलेलं धान्य किंवा जे बीज आहे ते जर्मिनेशन त्याचं चांगलं होतंय का नाही त्याचं टेस्टिंग करण्याचं आहे आणि म्हणून ते शेत लावलं जातं. अशा पद्धतीच्या प्रत्येक आपल्या सणांचं आपण अनालिसिस केलं किंवा नागपंचमीला नागाची पूजा का केली जाते, तर तोही सीझन साधारणपणे पेरणीचा असतो होता की शेतामध्ये जे धान्य पेरलं आणि ते धान्य बीज जे आहे ते जमिनीत जर राहिलं तर आपल्याला पीक येणार आहे, जर उंदरांनी ते बीज खाऊन टाकलं तर आपल्याला पुढचं धान्य मिळणार नाही. आणि उंदरांचा नष्ट करणारा कोण आहे तर नाग आहे, साप आहे, आणि म्हणून मग त्याची पूजा केली जाते. बऱ्याच वेळेला श्रावणातले जे आहेत आपले ते सगळे आपण निसर्ग उपासक आहोत, तर त्याच्या पाठीमागचं शास्त्रही सांगणं गरजेचं आहे. म्हणजे केवळ सणांची माहिती संस्कृती पुढे न्यायची आहे तर त्याचं विज्ञानाचं अधिष्ठान जेव्हा आपण समजून सांगू तेव्हा आपल्या पुढची जी पिढी आहे